नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 12वी युवक भारती मराठी पाठ 10वा दंतकथा। तर दंतकथा म्हणजे काय? दंतकथा म्हणजे कल्पित कथा, दाताशी संबंधित कथा। लेखक आहेत वसंत सबनीस यांनी छानच हा पाठ लिहिलेला आहे। दंतकथा हा एक विनोदी लेख आहे। दातदुखी या अनुभवाकडे लेखक खेळकर आणि गमतीदार नजरेने पाहतात। या अनुभवाचे घडवलेले दर्शन म्हणजे हा लेख होय। हे दर्शन घडवता घडवता त्यांनी मानवी जीवनातील विसंगतीकडे बोट दाखवलेले आहे। हे दर्शन घडवता म्हणजे दात एका साईडला दुखत आहे, पण तरीसुद्धा त्यांनी विनोदी लेखन केलेले आहे। म्हणून इथे असं म्हटलं आहे की मानवी जीवनातील विसंगतीकडे त्यांनी बोट दाखवलेले आहे। सुरुवातीला आपण लेखक वसंत सबनीस यांचा परिचय पाहूया। सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने। नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले। पानदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषांची जात असे विनोदी लेखसंग्रह आहेत त्यांचे। खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी हे कथासंग्रह आहेत त्यांचे। सोबती हा व्यक्तिचित्रसंग्रह आणि माहेश्वरी हा आत्मपर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे। विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके, एकांकिका, लोकनाट्ये लिहिली। त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली। राजकीय भाष्य आणि चतुर संवाद यामुळे त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय आहे। प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज, जगन्नाथ हे त्यांच्या एकांकिका संग्रह आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे। बघा, आपण लेखक वसंत सबनीस यांचा परिचय पाहत होतो। हे सुप्रसिद्ध लेखक आहेत, विनोदकार, हे सुप्रसिद्ध लेखक होते, विनोदकार होते, नाटककार होते। सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने, म्हणजे सुरुवातीला त्यांनी कविता लिहित होते, पण नंतर ते कुठे वळले तर विनोदी लेखनाकडे वळले। मग त्यांचे पानदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषांची जात असे विनोदी लेखसंग्रह आहेत। तसेच खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी हे कथासंग्रह आहेत। सोबती हा त्यांचा व्यक्तिसंग्रह आणि माहेश्वरी हा आत्मपर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे। बघा, आपल्याला ज्या लेखकाने एवढा सुंदर पाठ दिला आहे त्यांनी बघा काय काय लिखाण केलेलं आहे ते लक्षात ठेवा। कुठे पुस्तकं तुम्हाला भेटली तर नक्की वाचा। विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके, एकांकिका आणि लोकनाट्ये लिहिलेली आहेत। त्यांची बरेच नाटके रंगभूमीवरती गाजली आहेत। तुम्हालाही पाहण्याचा योग आला असेल तर बघा कधी। राजकीय भाष्य आणि चतुर संवाद यामुळे त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झाले। प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज, जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह आहेत आणि गुदगुल्या हा त्यांचा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे। दंतकथा हा कसा एक विनोदी लेख आहे। दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते। मात्र अशा गंभीर विषयावरील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहे। दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला कसा खळखळून हसवतो। वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोदी निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल। बघा, दंतकथा कसा या विनोदी ललित लेख आहे। दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण प्रत्येकाचा दात दुखतोच, लहानपणी मोठ्यापणी दाताचं दुखणं चालूच असतं। त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते। दात दुखायला लागला म्हणजे एकदम रडवेली अवस्था होते। मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने कसा नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहे। जरी हा विषय जरी गंभीर असेल तरी लेखकाने काय केले, त्याच्यातून विनोद निर्मिती केली आहे। दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो। वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने कसा विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल। आता आपण पाठ पाहूयात। खूपच छान आणि विनोदी पाठ आहे।
मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. आपला जो मानवी देह आहे तो पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. आता ही पंचमहाभूत कोण आहे? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 मूळ तत्वे आहेत. त्यांच्यापासून आपला मानवी देह बनलेला आहे असं म्हटलं जातं. मग हे पंचमहाभूत आणि मग ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. लेखक म्हणतात आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे, बरोबर. पण ज्ञानी मंडळींना जेव्हा ही 5 महाभूते दिसली त्यावेळी 6वं महाभूत का दिसलं नाही? म्हणजे 6वं महाभूत त्यांनी दाताला म्हटलं आहे, कारण ते 6वं जे महाभूत आहे ते पण आपल्याला त्रास देतच ना. मग या ज्ञानी मंडळींना ते का दिसलं नसावं असं लेखक विचारतात. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. लेखक म्हणतात की माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मेख म्हणजे कसं? गूढ रहस्य, गूढ गोष्ट. एक परमेश्वराने मारून ठेवले म्हणजे परमेश्वराने ठेवलेले एक कसं आहे? गूढ आहे, गूढ गोष्ट आहे एक. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यांसारखे मागाहून काय यावेत? लेखकाला काय प्रश्न पडला आहे बघा. आपला ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी सगळं आपल्याला हात, पाय, डोके वगैरे सगळं असतं. मग त्यांचं असं म्हणणं आहे की मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. म्हणजे आपण ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी आपल्याला सगळे अवयव असतात, मग दातच का 6-7 महिन्यांनी येतात? मग त्यांना असं वाटतं की जेव्हा मानवी देहाची रचना केली परमेश्वराने तेव्हा दाताची कल्पना परमेश्वराला 6-7 महिन्यांनी सुचली असावी, कारण आपल्याला दात आपल्या जन्मानंतर 6-7 महिन्यांनी येतात. नाहीतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यांसारखे मागाहून काय यावेत? म्हणजे सगळे अवयव जर आपल्याला जन्मतः मिळतात तर दातच का मागाहून येतात असं लेखक म्हणतायत. मागाहून येतात म्हणजे आपण ज्यावेळी एखादा कार्यक्रम असतात जे आपण सगळी तयारी केली असेल तर प्रमुख पाहुणे जे आहेत ते वेळानेच येतात, मागाहून येतात. म्हणून लेखक असं म्हणतात की आपल्याला ज्यावेळी जन्मतः सगळे अवयव भेटतात तर दातच का मागाहून येतात? ते काय प्रमुख पाहुणे आहेत? असं लेखकाला प्रश्न पडलेला आहे. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो 2-2दा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणूनही दाताची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवतच नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. बघा लेखक काय म्हणतात, तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. समजा काही कारणाने आपलं बोट तुटलं तर ते पुन्हा उगवत नाही, ते तसंच राहतं तुटकं. पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकवत नाही. पहिले नकटे नाक म्हणजे कसे कापलेले आखूड चपटे असे बसके असे नाक कसं टोकदार असेल तर छान दिसतं म्हणतात. परंतु जर असं कुणाला नकटे नाक असेल तर ते जन्मताच असतं. नकटं चपटं असं नाक असेल तर ते गळून पडून, आता ते नको आहे म्हणून ते गळून पडून त्याच्या जागी नवे नाक आल्याचंही ऐकवत नाही. म्हणजे कुणाला असं झालं असंही ऐकवत नाही आहे. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो 2-2दा उगवतो. आपला दात हा एकच अवयव असा की 2-2दा उगवतो. 2-2दा म्हणजे आपण एक 6-7 महिन्याचे झाले की आपल्याला दात हळूहळू एक दात यायला सुरुवात होतो. सगळे पण एकदम येत नाहीत, एक दात यायला सुरुवात होतो. आणि नंतर जेव्हा आपण 6-7 वर्षाचे होतो तेव्हा सगळे दात पडतात आणि पुन्हा नवीन दात यायला सुरुवात होते. म्हणून लेखक म्हणतात दात हा एकच अवयव असा आहे की तो 2-2दा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही. जे काही आपले शारीरिक अवयव आहेत ते आपल्याला जन्मतःच मिळतात, ते काही म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही. परंतु जेव्हा दात यायला लागतात तेव्हा खूप त्रास होतो. म्हणून ते लेखक म्हणतात की दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवतच नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप.
म्हणजे दात उगवताना आपल्याला खूप त्रास होतो. आणि दात गेल्यानंतर पश्चाताप म्हणजे आता ज्यावेळी आपलं वय होतं, आपण वृद्ध होतो, त्यावेळी दात आपोआप कसे पडायला लागतात, हालायला लागतात, आपल्याला काही खाता येत नाही. सगळं काय असेल ते बारीक करून खावं लागतं, कुस्करून खावं लागतं, पातळ करून खावं लागतं. मग ते लेखक म्हणतात, जेव्हा दात येत असतात तेव्हा सुद्धा त्रास होतो आणि गेल्यावर पश्चाताप होतो म्हणजे दात नसतील तर काही खाता येत नाही, त्यामुळे पश्चाताप होतो दात नसलेल्याचा. मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी ही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून भागली आहेत. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्याला झालेला उपद्रव काहीच नाही. म्हणूनच दाताबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही, असेही मला नंतर आढळून आले. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. ज्या म्हणी आणि शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. नाही म्हणायला प्रेमविव्हळ कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंदकळ्यापर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. लहानपणी जे दात न घासल्यामुळे मार खावा लागतो, तरुणपणी ते जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. बघा, लेखकाची दाताबद्दलची काय कल्पना आहे ते आपण पाहूयात आता. मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. म्हणजे मला स्वतःला सुद्धा दाताबद्दल प्रेम वाटत नाही, म्हणजे मला दाताचा बद्दल काही वाटतच नाही असं लेखक म्हणतात. कारण लहानपणी मला दात येताना त्यांनी खूप त्रास दिला आणि घरातल्या माणसांना रडवले होते असे म्हणतात. म्हणजे आता त्यांचे घरातले जुने लोक आहेत, आई वडील, आजी आजोबा, ते सांगत असतील की ह्याने दात येताना, म्हणजे लेखकांनी दात येताना घरातल्या माणसांना खूप रडवलं, म्हणजे खूप त्रास दिला असेल. आणि ही कशी आहे, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. लेखक म्हणतात, हे जरी खरे असले तरी मला दात येत होते तेव्हा मला त्रास होत होता, मी घरातल्यांना त्रास देतो, याचा अर्थ मीही रडलो असणार आहे, त्यांच्याबरोबर मीही रडलो असला पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी ही दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. म्हणजे लहानपणी काय होतं, दात येताना दात सळसळतात, म्हणजे खूप असं चावावं असं वाटतं. त्यामुळं दात येत असताना मीही खूप जणांना चावलो असे एक दंतकथा आहे, म्हणजे घरी सांगतात. दंतकथा ऐकूनही अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात, म्हणजे घाबरतात लेखकाला ते नातेवाईक. कारण हा लहानपणी काय करायचा, दात येत असताना चावायचा नातेवाईकांना, त्यामुळे अजूनही नातेवाईक दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून भागली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. म्हणून दाताबद्दल मला दातात धरेल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. म्हणजे माझ्या दातांनी मला खूप त्रास दिला आहे, त्या मानाने दुसऱ्यांना झालेला त्रास काहीच नाही असं लेखक म्हणतात. म्हणून दाताबद्दल मला काय झाले, दातात धरण्याइतका म्हणजे किंचितचा सुद्धा आदर राहिलेला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले. कारण लेखक म्हणतात की मला जसा दाताबद्दल काहीच आदर नाही तसा मराठी भाषेलाही नाही. का तर मराठी भाषेमध्ये कुठलीच अशी चांगली म्हण किंवा चांगला शब्दप्रयोग दाताशी निगडीत नाही आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. नाही म्हणायला प्रेमविव्हल कवींनी प्रेयसींच्या दातांना कुंदकळ्यापर्यंत नेऊन पोचवले आहेत. कुंदकळ्या म्हणजे कुंदा नावाच्या फुलझाडांच्या कळ्या आहेत. त्या कशा असतात, शुभ्र आणि सुंदर असतात. सुंदर दातांना त्यांची उपमा देतात, म्हणजे ज्यांचे दात चांगले आहेत त्यांना कुंदकळ्या असे उपमा देतात. म्हणजे आपण कसं डोळे चांगले असतील तर त्याला मृगनयनी असे म्हणतो, तसेच जेव्हा दात चांगले असतील तेव्हा त्याला कुंदकळ्यांच्या उपमा दिल्या जातात.
तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकवत नाही. म्हणजे फक्त दात चांगले आहेत म्हणून त्याला ती प्रेयसी आवडते असं एकही उदाहरण माझ्या तरी ऐकवत नाही असं लेखक म्हणतात. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात. म्हणजे एखाद्या प्रेयसीचे डोळे चांगले असतील, रंग चांगला असेल, ओठ चांगले असतील किंवा एखादा तीळ आवडत असेल तर माणसाला ते गुंतवतात. म्हणजे त्या प्रियकराला भाग पाडतात प्रेम करायला. परंतु दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. म्हणजे फक्त दात चांगले आहेत म्हणून वेडा झालेला प्रियकर मला तरी अजून भेटलेला नाही असे लेखक म्हणतात. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, म्हणजे लहानपणी आपण दात घासत नाही म्हणून आपल्याला घरातील लोक ओरडतात, तेच मोठेपणी फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. म्हणजे आपण लहानपणी दात घासत नाही म्हणून आपल्याला घरातली लोक ओरडतात, वडील माणसं ओरडतात. पण तरुणपणी काय होतं, खूप घाशीत बसल्याबद्दल काय होतं, वडील माणसांची बोलणी खावी लागतात. म्हणजे खूप घाशीत बसले तर आपण खूप वेळ दातातच घालवतो असेल असं वडील माणसांचं म्हणणं असतं. त्यामुळे हे लेखकांना वडील माणसांची बोलणी खावी लागलेली आहेत. म्हणून ते म्हणतात जे लहानपणी न घासल्यामुळं मार खावा लागतो तेच तरुणपणी जास्त घासल्याबद्दल बोलणी खावी लागतात. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. म्हणजे आपल्याला दंतवैद्य म्हणजे दाताचे डॉक्टर, यांच्याकडे जायला कोण भाग पाडतात तर दात. ही अशी दाताबद्दलची लेखकाची कल्पना आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दाताची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक का करतात हे मला कळेनासे झाले. आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातापुढे चारी मुंड्या चीज झालेला मी पाहिला. तेव्हा मला दातदुखीचा जरा संशयच आला. बघा, मनुष्य स्वभावाप्रमाणे मी प्रथम दाताची पर्वा केली नाही. मनुष्य स्वभाव म्हणजे आपण दाताला एवढं महत्त्वच देत नाही. मग त्याप्रमाणे लेखक म्हणतात मी सुद्धा दाताची एवढी पर्वा केली नव्हती. मग दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. म्हणजे ज्यांचे दात दुखतात, जी माणसं दात दुखतात म्हणून रडवेले होतात, केविलवाणी होतात, त्यांची मी अवहेलना केली म्हणजे काय केलं तर चेष्टा केली. पण आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातापुढे चारी मुंड्या चीज झालेला मी पाहिला आहे. म्हणजे लेखकाचा एक मित्र परशा, तो एक पहिलवान आहे. तो सुद्धा दातापुढे चारी मुंड्या चीज होणे म्हणजे पुरता पराभूत होणे म्हणजे दात दुखतं म्हणून हैराण झालेला मी पाहिला आहे. तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. तेव्हा मला वाटलं खरंच दातदुखीने खूप त्रास होतो. परशा हा जन्मापासूनच पहिलवान. रानात लेखकांचा एक मित्र आहे परशा नावाचा, तो काय जन्मापासूनच पहिलवान आहे. तो पहिलवान रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. आता हा जो परशा आहे तो पहिलवान होता. तो रानामध्ये जेव्हा लांडगी शिरतात तेव्हा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, म्हणजे लांडग्यांशी त्याने लांडग्यांना रानातून पळवून लावलेला हा आहे पहिलवान. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा, म्हणजे लांडग्यांना जे सुळे असतात, जे दात पुढे आलेले असतात लांडग्यांचे, ते काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी होता. आणि तो अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराज म्हणजे जसा काय हा जंगलाचा राजाच आहे, अशा ऐटीत तो पहिलवान परशा त्याचा मित्र चालायचा. छाती इतके पुढे आणायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. जेव्हा चालता चालता आपल्याला एखादा माणूस लांबून दिसतो तर पहिल्यांदा त्याची काय व्हायचं, परशाची काय व्हायचं, आधी छाती दिसायची, एवढी छाती तो पुढं काढायचा आणि नंतर त्याचा अर्ध्या मिनिटाने चेहरा दिसायचा असं लेखक म्हणतात. ह्याच्यात लेखकाने विरोध निर्माण केला आहे. आणि रस्त्यात भेटला की काय र कुठं निघालेस असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा आणि मला त्याचा राग येत असे. समजा पहिलवान हा जो परशा आहे लेखकाचा मित्र, तो जर रस्त्यात भेटला तर तो लेखकाला म्हणायचा काय र कुठं निघालास. म्हणजे त्याच्या दृष्टीने जाऊ अत्यंत प्रेमळ प्रश्न होता पण मला त्याचा खूप राग यायचा असं लेखक म्हणतात. चाललोय कुस्ती मारायला येतोस. कुस्ती असं म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. अगोदर माशी तरी मार नाकावरली मग कुस्तीचं बघू असं म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. लेखक काय करायचा, जेव्हा हा परशा पहिलवान भेटायचा लेखकाला तेव्हा जर परशाने विचारलं काय र कुठं निघालास असं, तर लेखक मुद्दाम त्याला म्हणायचा चाललोय कुस्ती मारायला येतोस.
असं उपहासात्मक उत्तर त्याला द्यायचं. मग तो परशा पैलवान म्हणायचा, कुस्ती? अरे अगोदर माशी तर मार नाकावरली. म्हणजे लेखकाला तो म्हणायचा, अरे अरे तुझ्या नाकावरती बसलेली माशी तरी आधी मग बघूया कुस्तीचं. मग पण गंमत अशी की मग तो काय करायचा, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. असं म्हणून तो काय करायचा, खांद्यावरती लेखकाच्या दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. जरी दणका लेखकाला मारला त्याने, म्हणजे असा एक फटका मारला एखादा, तरी लागायचं त्यालाच. का असं का व्हायचं, तर लय हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावानी लागतात हाताला, असे त्याने म्हटले. की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. हा जो पैलवान आहे तो कसा दणकट असायचा. तो मग लेखकाच्या ह्याच्यावरती जर हात मारायचा तर त्यालाच लागायचं. का, तर लेखकाच्या अंगात फक्त हाडे असायची. मग ते हाडे त्याच्या हाताला लागायची. म्हणून तो काय म्हणायचा की तुझ्या अंगामध्ये लय हाडं आहेत, ती त्याला लागायची, कशी दगडावानी आहेत असं तो म्हणायचा. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो शिंव म्हणायचा. म्हणजे स्वतःची ताकद, तो पहिलवान आहे तो ताकदीचा पहिलवान असणारच. मग त्याला खूप घमेंड होती त्याची, म्हणजे त्याला खूप अभिमान होता, गर्व होता. स्वतःचा उल्लेख तो काय करायचा, शिंव म्हणजे सिंह म्हणायचा. स्वतःला शिंव म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. आता बघा, काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर ठरलेले असे. आता तो पहिलवान आहे तर त्याला जाता येता बरेच जण विचारायची, रे बाबा काय तुझी कुस्तीची तयारी झाली का नाही, कशी काय तयारी केली आहेस. मग असं विचारलं तर तो काय म्हणायचा, शिंवाला काय भ्या आहे वे कुणाचं, शिंव मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होत्यात, शिंवाला आल्याड लई झोप लागतीया. म्हणजे असं कोणी विचारलं तर तो म्हणायचा, सिंह काय कोणाला भितो थोडीच, सिंह एकदा मातीत उतरला म्हणजे कुस्तीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होतात. लांडगी कोल्ही पाक पशार होतात म्हणजे छोटे छोटे जे पैलवान आहेत ते पळून जातात सिंहाला घाबरून, असं तो म्हणायचा. म्हणजे स्वतः परशाला घाबरून पळून जातात असं तो म्हणायचा. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल एकदा मी त्याला सहज विचारले, परशा तू दात घाशीत नाहीस वाटतं रोज. हा जो पैलवान होता परशा, त्याला दात घासायचा फार कंटाळा. तो 4-8 दिवसातून कधीतरी दात घासायचा. मग लेखकाने एकदा विचारलं, काय रे तू दात घासत नाहीस रोज, असं विचारल्यानंतर तो काय म्हणतोय बघा. आता तो स्वतःला सिंह मानतोय म्हटल्यानंतर तो काय म्हणत असेल बघा, सिंह काय दात घासतोय कधी, असं त्याने ताडकन उत्तर दिलं. म्हणजे तो स्वतःला सिंह समजतोय. तर मग तो म्हणतो काय, सिंह काय दात घासत बसतोय तेव्हा, असं म्हणतो. असा हा सिंहासारखा उग्र बलदंड परशा एक दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. आणि त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचीही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी त्याला विचारलं, काय पैलवान, काय झाले आज. केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात्र काल रातच्यानं धरणं असा ठणकतोया, काही एक सुचनासं झालं या. एक दिवशी काय झालं, हा जो पैलवान होता सिंहासारखा परशा, तो लेखकाला समोरून येताना दिसला. तर तो कसा होता, मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. म्हणजे अगदी असं कणकणलेल्या चेहऱ्याने समोरून येत होता. तेव्हा त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचीही मागमूस आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. म्हणजे खूप असा विवळला होता एकदम तो. मग कुस्तीत हरला तरी, म्हणजे जरी तो कुस्तीत हरला तरी असा दिसत नव्हता. म्हणून लेखक त्याला जवळ जाऊन विचारतात, काय पैलवान, काय झालंय आज, म्हणजे काय झाले का तुम्हाला आज, असं विचारतात. तेव्हा केविलवाना चेहरा करून म्हणतो, दात्र काल रातच्या धरणं असा ठणकतोया, काही एक सुचेनासं झाले. म्हणजे त्याचा दात खूप दुखत होता, त्यामुळे त्याचा तो रडवेला झालेला होता. अरे सिंहाचं दात कधी दुखतात होय, मी जरा थट्टेने म्हटलं. मग लेखकाने काय केलं, त्याची चेष्टा केली, कारण तो स्वतःला सिंह म्हणायचा ना. मग लेखक त्याला म्हणाले, अरे सिंहाचे दात कधी दुखतात का, असं म्हणाले, थट्टेने चेष्टेने म्हणाले. तेव्हा परशा काय म्हणतो बघा, कसला शिंव घेऊन बसलास मर्दा, या दातानं सिंहाचा पाक बकरा करून टाकला या, असे म्हणून त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली. आणि अखेरीस म्हणाला, अरे शिंवच नवं, नरशिंव आला तरी दातामुळं त्याचं काही एक चालायचं नाही. तेव्हा तो कसा म्हणतो परशा लेखकाला, अरे सिंह काय घेऊन बसलायस मर्दा, म्हणजे सिंहच काय घेऊन बसलाय, या दातानं पाक बकरा करून टाकलाय माझा, म्हणजे इतका दात दुखतोय की काही सुचतच नाहीये.
तेव्हा त्याची तो कहाणी सांगायला लागला दाताची दर्दभरी, म्हणजे दातदुखीने मला किती त्रास होतोय ते. मग तो म्हणतो सिंहच काय, नरसिंह आला तरी दातामोहर त्याचं काहीच चाललं नाही, म्हणजे दातदुखीपुढे त्या नरसिंहाचं सुद्धा काही चालणार नाही. मला त्यावेळी परीक्षाचं हसू आले, पण काही काळानंतर माझाही जेव्हा परीक्षा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नाही, किंबहुना दात हा इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कोणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. असं लेखकाने जेव्हा परीक्षाचं बोलणं ऐकलं तेव्हा लेखकाला हसायलाच आलं. पण काही काळानंतर, म्हणजे काही दिवसानंतर काय झालं, लेखकाचा सुद्धा दात दुखायला लागला. म्हणजे तेव्हा लेखक म्हणतात की जेव्हा माझा परीक्षा झाला, म्हणजे माझा दात दुखायला लागला, तेव्हा माझा सुद्धा नक्षा पार उतरला, म्हणजे माझा सुद्धा चेहरा एकदम केविलवाणा झाला होता. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नाहीत. म्हणजे आपल्याला कसं आहे, मरण कधी येईल ते सांगता येत नाही. मरण आणि दातदुखी हे कधी चुकवताच येत नसावी. किंबहुना दात ह्या इंद्रियाचा एक कार्य दुखणे हेच असावे. म्हणजे आपल्याला जे दात दिलेत त्याचं एक कार्य काय आहे, म्हणजे त्याचं एक ठरलेलं काम काय आहे, तर दुखत राहणे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. म्हणजे कधी कुणाचा दात दुखला नाही असा एकही मनुष्य शोधून सापडणार नाही, असं लेखक म्हणतात. आणि जर असा कोणी असेलच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. कमनशिबीच असला म्हणजे दात दुखणे हा त्याच्या नशिबात नसणारच, असं लेखक म्हणतात. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबीच नाही. म्हणजे दात दुखल्यानंतर जे ब्रह्मांड पाहायला भेटतं त्याचा योग त्याच्या नशिबातच नाही, असं लेखक म्हणतात. अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिंदीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर पहिली गोष्ट कोणती केली असेल की ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली त्या सर्व माणसांची आणि त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. म्हणजे अनेक वर्ष, म्हणजे लेखकाचा दात पहिल्या एवढा दुखत नव्हता, परंतु बऱ्याच दिवस जे डोळ्यापुढे येईल ते चावणारा माझा एक दात काय झालं, एके दिवशी काहीच कारण नसताना दुखू लागला, असं लेखक म्हणतात. आणि त्या दात दुखण्यामुळे त्यांची अवस्था कशी एकदम हीन दीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर लेखकांनी पहिल्यांदा काय केले असेल, ज्यांची दातदुखींची चेष्टा केली असेल त्या सर्व माणसांची, तसेच त्यांचे दात आणि त्यांचे दाढ आहे ह्यांची सुद्धा मनातल्या मनात क्षमा मागितली, मनातल्या मनात माफी मागितली. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आता दात यात फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्या सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे, तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा दात लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. कुठलाही दात दुखायला लागतो कसा, मुळापासून दुखतो. किंबहुना दाताला मुळ असते हे फक्त दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेल्या दाताचं चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. जेव्हा आपल्याला दाताची रचना वगैरे शिकवली जाते तेव्हा दाताचं एक चित्र दाखवलं जातं. मग लेखक म्हणतात तो दात आणि आत्ता आपल्या तोंडाचे दात आहेत त्याच्यात फार फरक असला पाहिजे, कारण आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत. लेखक म्हणतात की आपल्या दाताला एक मूळ नसणार आहे, तर आपली जी झाडं असतात त्याच्यासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत. मुळ्या असल्या पाहिजेत म्हणजे झाडांना त्या हिरड्या सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला व्हावा. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. लेखकाने काय केलं, तर दात दुखतोय तर कुठला दुखतोय तो नक्की माहिती नव्हता, म्हणून सगळ्या दातांना हात लावून बघितला.
मग सगळ्या दातांना हात लावून बैठल्यानंतर जो जास्त दुखतोय त्याने एक शंख करायला लावला, म्हणजे त्याने खूपच त्रास, त्याला दाबल्यानंतर खूपच त्रास व्हायला लागला. मग लेखकाच्या लक्षात आले की दुखऱ्या दात कुठला आहे ते. दुखऱ्या दाताला हा लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे, तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोडा माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. म्हणजे हे जे दुखणं आहे दाताचं ते तरी सरळ असावं ना. एखादा लाकूडतोडा म्हणजे एखाद्या गोष्टीतला लाकूडतोडा आहे, तो माझ्या दाताच्या मुळाशी बसला आहे असं लेखकाला वाटते आणि त्या मुळावरती तो घाव घालत बसला आहे, इतका त्याचा लेखकांचा दात दुखत होता. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा, नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ का होतो. दातात आणि चोरात साम्य असते, ते ह्याच बाबतीत दोघेही रात्री गडबड करतात. चोर बघा फक्त रात्रीची चोरी करतात. दिवसा ते कसे सभ्य माणसांसारखे राहतात, परंतु रात्री चोरी करतात. मग लेखक म्हणतात चोर आणि दातात साम्य असणार, कारण दात पण दिवसात कसा थोडा थोडा दुखतो आणि रात्रीचा एकदम राक्षसासारखा अकरा म्हणजे रात्रीचं खूप दुखतं. म्हणजे चोर आणि दात हे कसे रात्रीचीच गडबड करतात असं लेखक म्हणतात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचवू लागतात. बायको व मुले हे केवळ भास आहे असे वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. दात दुखायला लागलं तरी काय, मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला कसा साक्षात्कार होतो लेखकाला की दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे, म्हणजे सगळं काही झूट आहे, दातच फक्त सत्य आहे असं लेखकाला वाटू लागतो. त्या क्षणी संसार आसार वाटतो, म्हणजे संसार आसार वाटतो म्हणजे कसं सगळं काही खोटं आहे असं लेखकाला वाटायला लागतं. नेहमी हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचवू लागतात. म्हणजे नेहमी आपल्याला शेंगदाणे आवडतात, खावेसे वाटतात, पण दात दुखायला लागले की काही खावंसं वाटत नाही. म्हणून लेखक काय म्हणतात, ते शेंगदाणे कसे वाटायला लागतात, बेचव लागतात एकदम, म्हणजे त्याला काही चव नसल्यासारखे वाटतात, कारण दाताच्या दुखण्यापुढे कशाची चवही समजत नाही. बायको आणि मुले हे केवळ भास आहे असे वाटते. म्हणजे कोणीही असलं तरी दात दुखल्यानंतर काहीच करू शकत नाहीत, त्यामुळे ते कसे आहेत, फक्त भास आहेत असं लेखकाला वाटतं. एखादी समोरून येणारी सुंदर तरुणी, एखादी सुंदरही डोळ्यांना जाणवत नाही, म्हणजे दात दुखण्यापुढे काहीच चांगलं वाटत नाही मला. आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात. म्हणजे रात्रभर जर दात दुखत असेल तर काही सुचत नाही. पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य याची पुन्हा एकदा जाणीव होते. पहाटे जरा दात दुखायला कमी आल्यानंतर लेखकाला असं वाटतं की ब्रह्मांड सगळं झूट आहे, सगळं मिथ्या आहे, फक्त दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. माझ्याबद्दल लोकापोआत फार, दातदुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात, पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे आहे, पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. म्हणजे जेव्हा दात दुखायला लागतो त्यावेळी काय होतं, लेखकाच्या गल्लीतली वगैरे सर्व माणसं झोपत नाहीत असं, म्हणजे लेखक ओरडत असेल त्यामुळे त्यांना झोप लागत नाही असं म्हटलं जाते. पण माझ्याबद्दल लोकांपात फार, दातदुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात काय होतं, संबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. म्हणजे लोक म्हणत असतील की तुमच्या ओरडण्याने आम्हाला झोप लागत नाही, पण माझा यावर विश्वास नाही असं लेखक म्हणतात. कारण अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे. म्हणजे आळीतील गल्लीतील लोक काय करतात, तर फक्त दातच दुखतोय ना असं विचारून लेखकाला जातात, पण यावरून त्यांची झोप लागत नसेल, म्हणजे माझ्यामुळे झोप लागत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही असं लेखक म्हणतात. कारण एवढा मी काय ओरडत नसणार असं त्यांना वाटते. मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो. चेहऱ्यावर बहुधा कोणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा, कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते, आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा संबंध आळीचे मत असते.
मागच्या दातदुखीच्या वेळी काय झाले लेखक सांगतात, लेखक काय केले, पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. म्हणजे एवढा दात दुखत होता की ते तोंड धरून मी बसलो होतो. दोन्ही हातामध्ये तोंड धरून असे बसले होते. म्हणजे जेव्हा जेव्हा दात दुखायचा तेव्हा लेखक तसेच बसायचे. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा. म्हणजे कुणीतरी आपण मारल्यानंतर आपण कसं शांत बसतो, गपचूप बसतो, तसे लेखक बसायचे. आणि मी आरशात पाहत नाही तेव्हा दात एवढं दुखायचे की काही सुचतच नाही. तर आरशात कशाला पाहतात तेव्हा, तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला, असं म्हणतात. ते आपल्यात एक म्हण आहे बघा, हातच्या काकणाला आरसा कशाला. तसं लेखकांनी इथं ती वापरली आहे की तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. एवढा दात दुखत होता की लेखक ओरडत होते, विवळत होते. मग जरी आवाज बंद करायचा म्हटलं तरी ते बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. घसा आणि जीभ फितूर झाली होती म्हणजे घसा आणि जीभ होती ती लेखकांना फसवलं होतं त्यांनी. आता इथं लेखक विनोद निर्माण करतायत की कितीही मी गप्प बसायचा प्रयत्न करत होतो तरीसुद्धा मी काही गप्प बसू शकत नव्हतो, एवढं दुखतच होतं. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते. लेखकाच्या बायकोचे मत होतं की तुम्ही खूप मोठ्याने ओरडताय म्हणून. मी माझ्या बाबतीतील बायकोचे हे मत बहुधा संबंध आळीचे मत असते. म्हणजे जसं बायकोचं मत आहे तसंच त्यांच्या आळीतलं म्हणजे गल्लीतल्या सगळ्याच लोकांचं असं मत होतं की हे खूप ओरडतायत. अहो केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार. असं लेखकांची बायको लेखकाला म्हणते. दमदाटी म्हणजे बायकोशिवाय असं कोण बोलू शकणार नाही की केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल. माझा दात दुखतोय त्याला मी काय करू. लेखक म्हणतात बायकोला की माझा दात दुखतोय, मी गप्प बसू शकत नाही, त्याला मी काय करू. पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील, अगदी लहान मुलासारखं काय थैमान घालताय. लेखकाची बायको लेखकाला ओरडतायत अशा की शेजारी पाजारी आपल्या माणसं राहतात, ते काय म्हणत असतील, तुम्ही एवढं ओरडताय, एकदम लहान मुलांसारखं काय थैमान घालायला लागलाय तुम्ही, असं म्हणतात. दात 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 मी चिडून म्हणालो. लेखक चिडून म्हणाले की माझा दात दुखतोय, दात दुखतोय. तर लेखकांची बायको काय म्हणते बघा, ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलंय, सगळ्या जगाला काय कळायला पाहिजे, थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना, म्हणते मी. तेव्हा लेखक म्हणतात, तुला कळलंय, सगळ्यांना कुठं कळलंय माझा दात दुखतोय ते. पण लेखकांची बायको म्हणते काय, सगळ्यांना कशाला कळायला पाहिजे, थोडा तरी सोशिकपणा दाखवा, थोडा तरी सोशिकपणा म्हणजे थोडा तरी शहाणपणा दाखवा. तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही, तो माझा आहे. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण. लेखकाच्या बायकोला काय म्हणतात बघा, तू म्हणतेस की गप्प राहावा, पण दात तुझा नाही आहे, तो माझा आहे. कारण माझा दात किती दुखतोय हे मलाच माहीत आहे. मग मी किती ओरडावं हे ठरवणारे तू कोण आहेस. मग लेखकांची बायको लेखकाला म्हणते, मग खुशाला ओरडा, ओरडीन सोडतो की काय, आई गं मेलो, असं लेखक ओरडत होते. मग ती लेखकाची बायको काय म्हणते बघा लेखकाला, आता गप्प बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. नको, सरळ बत्ता आणि दातावर हान. लेखक म्हणतात लेखिकेच्या बायकोला की ते म्हणतात की मी तुम्हाला कापूर देते, तुम्ही दाताखाली ठेवा म्हणजे जरा ठणका कमी होतील. पण लेखक काय म्हणतो, नको, सरळ बत्ता आण आणि दातावर हान. म्हणजे सरळ बत्ता आण आणि माझ्या दातावरती हान, असं लेखक म्हणतात. वेळ लागले की काय तुम्हाला. तेव्हा लेखकाची बायको म्हणते लेखकाला, वेळ लागली का काय तुम्हाला, म्हणजे एवढा दात दुखतोय तुमचा आणि तरी पण तुम्ही काय करताय की ते तू खल करू नकोस, बत्ता आण. तू खल करू नकोस म्हणजे काय, चर्चा करत बसू नकोस, सरळ बत्ता आण आणि माझ्या दातावर ते हान, असं लेखक म्हणतायत. तेवढ्यात लेखकाची बायको, इश्य मेला, तेवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. आता लेखक म्हणजे लेखकच आहेत, ते एवढा दात दुखतायत तरी शब्दावरती कोटी करायची काय संधी सोडत नाही आहेत. तेव्हा लेखकाची बायको म्हणते लेखकाला, इश्य मला एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, म्हणजे बाहेर कोणीतरी आलेले होते ना, तरी लेखकाची बायको बाहेर गेली आणि पाहून आली, म्हणाली खालच्या आवाजात म्हणजे जरा हळू स्वरात म्हणाली, दात्या आले आहेत, या दात्यांचा आणि दाताचा काहीतरी संबंध आहे की
काय माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात? आता दाते कसे, दाते हे एक लेखाच्या शेजारी राहणारे दाते नावांचे शेजारी आहेत. ते म्हणतात माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी दाते कसे काय नेमके येत असतात? दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती फार खलास झालेली असते. दाते किंवा दातार या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. इथे बघा लेखकाने विनोद केला आहे. दाते, दातार हे कसे आडनाव आहेत, सरनेम आहेत शेजाऱ्यांचे त्यांच्या. मग दातदुखीच्या वेळी माझी सहनशक्ती फार खल्लास, म्हणजे माझी सहन करण्याची शक्तीच राहिलेली नसते. तेव्हा नेमके दाते, दातार असं कोणाला की त्यांना भेटूही नाही असं वाटतं, लेखक म्हणतात. माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विवळण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. लेखक त्यांच्या दातदुखीचे एक वैशिष्ट्य सांगतात, ते म्हणजे माझ्या विवळण्याने म्हणजे रडण्याने, ओरडण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि ते काय करतात, दाताच्या अध्यक्षतेखाली म्हणजे दाताचा विषय घेऊन काय सांगतात की दातदुखी का होते, तशीच ती टाळायची कशी, झाल्यावर कोणते उपचार करायचे यावरती ते चर्चा करत बसतात, उपदेश करत बसतात. मग उपस्थित जे वक्ते आहेत म्हणजे उपस्थित जे शेजारी पाजारी आहेत ते त्याच्या सर्व हिरिहिरीने भाग घेतात. म्हणजे प्रत्येकजण त्याच्यात भाग घेऊन त्याबद्दल काहीतरी सांगत राहतो. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात की माझे विवळणे त्यात बुडवून जाते आणि माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. माझा दात दुखू लागला की बायकोला मी त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. असे मिळून 20-25 प्रकारचे औषधे बोळे माझ्या दातामागे लागतात. इथे बघा आपल्याला फोटोमध्ये दाखवले शेजारी पाजारी गोळा झालेले आहेत, दातदुखीवरती चर्चा करत आहेत. मग लेखक म्हणतात की माझ्या दाताचं एक वैशिष्ट्यच आहे की सगळेजण गोळा होतात, शेजारी पाजारी गोळा होतात आणि प्रत्येकजण आपापला उपाय सांगू लागतो. मग उपाय सांगितल्यानंतर काय होतात की ते त्याच्या दातदुखीवरती एवढे बोलतात की त्यांच्या आवाजात माझं विवळणं म्हणजे माझं ओरडणं वगैरे बुडून जातं. म्हणजे त्यात माझा ओरडण्याचा कोणाला आवाजच येत नाही. मग माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखीमुळे मग नुसती चर्चा केल्याने दातदुखी थोडीच कमी होते असं लेखक म्हणतात. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. आता दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झालेत म्हणजे खूप उपचार मला माहिती झाले आहेत. माझा दात दुखू लागला की मी बायकोंना त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही काय करते, उपचार करते. असे मिळून 20-25 प्रकारची औषधे तसेच बोळे माझ्या दातामागे लागतात. म्हणजे 20-25 प्रकारची औषधं घेतली जातात, तसेच बोळे दाताखाली धरले जातात. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. एकदा दुखायला लागला की 4-5 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करण्याच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखीने एवढे त्रासलेलं लेखक त्यात तो कशामुळे थांबला हे शोध घेण्याच्या भानगडीत पडतच नाहीत. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपल्याच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. आता दातदुखी थांबल्यानंतर शेजारी पाजारी कुणी काय काय उपाय सांगितले असतात ते प्रत्येकजण येतात आणि मी सांगितलेला उपाय केला का, त्यामुळे दात दुखायचा थांबला का याची चौकशी करायला येतात. मग लेखक काय करतात बघा, मी कुणाचेही मन दुखवत नाही, प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन टाकतो. लेखक काय करतात, तुम्ही जो उपाय सांगितला, जो शेजारी जो विचारेल त्याने तुम्ही सांगितलेला उपाय केला म्हणूनच माझा दात दुखायचा थांबला असं म्हणून आपलं लेखक काय करतात, प्रत्येकाला तेच कबुली देतात की तुम्ही सांगितलेल्या उपायानेच माझा दात दुखायचा थांबला आणि मोकळे होतात. सगळे खुश होतात, सगळ्यांना बरं वाटतं, अरे मी सांगितलेल्या उपायामुळे यांचा दात दुखायचा थांबला. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो. म्हणजे दात त्यांचा दुखायचा थांबतो, पण 1-2 महिन्यांनी काय होतं, परत दुखायला लागतो, परत तोच ठणका आणि परत तेच उपचार करावे लागतात. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला का कुणास ठाऊक, पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता.
आता परत परत तेच होतं, परत परत ते दात दुखू लागतो, परत त्याच ठणका, परत तेच उपचार. यापेक्षा लेखकांनी काय ठरवलं की आता दात काढूनच टाकायचा. मग ह्या सगळ्यांना कंटाळून शेवटी काय केलं, दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्णय लेखकांनी जाहीर केला. मग खूप जणांचे सल्ले घेतले, अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला. त्याच्यात पण लेखकांची काय समजत होते, ज्याचे दात चांगले त्याच दंतवैद्याकडून दात काढायचा. यापूर्वी आयुष्यात कधीही लेखक म्हणतात की माझा दंतवैद्याशी सल्ला आला हे संबंध आला नव्हता. दंतवैद्य म्हणजे दाताचे डॉक्टर आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्य इतका दुसऱ्या कोणालाच पसंत पडला नाही. म्हणजे मी दात काढायचा विचार केला, परंतु बाकी कोणालाच तो पसंत नव्हता. फक्त दाताचे डॉक्टर होते, त्यांनी आणि मीच ठरवलं की दात काढून टाकायचा. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाले, म्हणजे दोघांचे एकमत झाले. मग पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. पण मग मीच माझी समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो, मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले. लेखकांचं मत हित आहे की दात आपण काढून फेकूनच देणार, मग त्याचे पैसे का द्यायचे. मग लेखकांनी स्वतःची समजूत घातली की जेव्हा आपण केस कापतो तेव्हा तर केस मुळासकट काढत नाही आपण, तरी सुद्धा पैसे देतोच ना. मग दात तर मुळासकट काढायचा आहे, मग त्यात जर दात काढायला पैसे दिले तर काय बिघडलं, असं लेखकांनी स्वतःची समजूत घातली आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षापूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टीबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. म्हणजे दात काढताना खूप त्रास होतो, खूप दुखतं असं लेखकाला वाटत होतं. म्हणजे अशा दंतकथा ऐकल्या होत्या. कोणी ज्यांनी दात काढलं त्यांनी सांगितले असतील की खूप त्रास होतो, खूप दुखतं म्हणून. परंतु त्या गोष्टीबद्दल, म्हणजे दात काढण्याच्या गोष्टीबद्दल लेखकाच्या मनात कशी विक्राळ भीती झाली, म्हणजे खूप भीती निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात तसं काही वाटलं नाही. दंतवैद्य अलीकडचे दंतवैद्य ते कसे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलेला दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. म्हणजे अलीकडचे जे दंतवैद्य आहेत ते कसे माणसं, म्हणजे अलीकडे कसे नवीन टेक्निक आले आहेत, त्यामुळे कसं दात काढताना त्रास होत नाही. त्यांनी काय केलं, लेखकाच्या हिरड्यात एक इंजेक्शन दिलं आणि लिहिलं दात उपटला, म्हणजे सहज दात उपटला. म्हणजे लेखकाला कळलं सुद्धा नाही की आपला दात काढला आहे तो. मग मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता. याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच उठली. बघा, लेखकाचा दाताचे डॉक्टर होते, त्यांनी दात काढला, म्हणजे इंजेक्शन हिरड्यामध्ये दिले आणि दात काढला. लेखकाला कळलंच तर नाही आपला दात काढला, म्हणजे काहीच त्रास झाला नाही त्यामुळे दात काढताना. मग लेखक म्हणतात, मी आत्तापर्यंत जे शत्रूंना शेजाऱ्यांना धमक्या देत होतो, दात उपटून हातात ठेवीन, तसेच दात घशात घालीन, मग दात काढला तर काहीच त्रास होत नाही, मग नुसत्या धमक्या देऊन तरी काय उपयोग, या धमक्यांना काही अर्थच नव्हता. याची हळहळ लेखकाला दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला, हाच तो खलदंत ज्याने माझे बायको पुढे हसे केले, तोच हा नीच दात. जेव्हा डॉक्टरांनी लेखकाला तो काढलेला दात दाखवला तेव्हा लेखक म्हणतात त्या दाताला काय म्हणतात, खलदंत म्हणजे आपण बघा एखाद्या पिक्चरमध्ये जो खलनायक असतो त्याला एक असतो खलनायक, त्याला खलनायक म्हणतात. मग लेखक त्यालाचीच ह्याला उपमा देतात की खलदंत म्हणजे त्रास देणारा दात, का त्रास देणारा दात. मग लेखक म्हणतात, हाच तो खलदंत ज्याने माझे बायको पुढे हसे केले, म्हणजे ज्याने ह्या दातामुळे मला बायकोचं काय काय बोलून घ्यावं लागलं, तोच हा नीच दात. नतद्रष्ट, तुला हेच शासन योग्य आहे असे मी उरलेले दात होट खाऊन मनाशी म्हणालो. म्हणजे तुला काढून टाकले हेच तुला शासन आहे, हीच तुला शिक्षा आहे असं त्या दाताला लेखक म्हणतायत. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, म्हणजे आता तो पुन्हा दुखणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचाराने मी आनंदाने बेहोश झालो. म्हणजे आता माझे दात दुखणार नाहीत, मला बायकोचा उपदेश ऐकायला लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. ह्या विचाराने काय झाले, लेखकांना खूप आनंद झाला. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. आता बाकीच्या दात आहेत ते दुखू नये, त्यांना भीती दाखवा या दाताची, म्हणून हा दात घरी घेऊन जावा असे लेखकाला वाटत होतं. पण
त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. इतका त्रास त्या दाताने लेखकाला दिला होता, त्या दाताची संगतसुद्धा नको असे लेखक म्हणाले आणि तो दात दंतवैद्याला अर्पण केला. म्हणजे ते तिथंच ठेवला, डॉक्टरांच्या तिथंच ठेवला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले की तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंत सप्ताह नाही. लेखक घरी आले दात काढून आणि त्यांनी 4-5 शेजाऱ्यांना सांगितले सुद्धा मी की दात काढून टाकला. तुम्हाला जो दातामुळे मी ओरडत होतो आणि तुम्हाला जागावं लागत होतं तो दात आता गेला, यापुढे दंतसप्ताह नाही. दंतसप्ताह नाही म्हणजे दातदुखी झाल्यानंतर जो 4-5 दिवस दात त्रास देत असताना मी ओरडत असायचो आणि तुम्ही जागायचा, त्यामुळे माझ्यामुळे यापुढे तो सप्ताहच नाही म्हणजे दंतसप्ताहच नाही असं लेखक म्हणतात. बघा, अतिशय विनोदी पाठ आहे हा, छान आहे. तुम्हाला अभ्यास करत जावा म्हणजे फ्रेश व्हाल, एकदम हसून हसून फ्रेश व्हाल आणि छान आहे पाठ एकदम. धन्यवाद मित्रांनो.